संभाजी कदम यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत। त्यांना केवळ 2 एकर कोरडवाहू जमीन आहे। शहीद संभाजी कदम हाच त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता। त्यांना पत्नी आणि 3 वर्षांची मुलगी आहे। संभाजी यांच्या जाण्याने हे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालंय। देशासाठी जवान शहीद होतात, पण त्यांच्या परिवारासमोर जगण्याचा यक्ष प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे सरकारने शहीदांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी मुबलक उपाययोजना करावी अशी मागणी संभाजी यांचे सिनियर राहिलेले तानाजी भोसले यांनी व्यक्त केली। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। संभाजी कदम या नांदेड जिल्ह्यातील जानापुरीचा भूमिपुत्र शहीद झालाय। आपल्यासोबत आहेत सेनेमध्ये संभाजी कदम यांचे सिनियर राहिलेले जे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये होते तानाजी भोसले। सर, संभाजी कदम तुमच्या तालमीत वाढलेला सेनेचा जवान होता। काय एकंदर संभाजी कदमच्या आठवणी आहेत, काय भावना आहेत आणि कसा होता एकंदर संभाजी कदम मराठा लाईट इन्फंट्री बेळगावला ट्रेनिंग करून 2002 मध्ये तो 5 मराठा लाईट इन्फंट्री रॉयल बटालियनला जॉईनिंग केलेला आहे आणि तो माझ्याच जिल्ह्याचा असल्यामुळे जास्तीत जास्त तो माझ्या संपर्कात राहायचा आणि मी त्याचा सिनियर असल्यामुळे आणि माझ्या जिल्ह्यातला जवान असल्यामुळे त्याला होईल तेवढं चांगल्या परिस्थितीने ट्रेनिंग सोबत राहणं, सगळ्याबरोबर ग्रुपिंगमध्ये राहणं आणि सगळ्यांशी चांगल्या प्रकारे वागणं, पुढच्या आपल्या ट्रेनिंग जे बी आहे त्याला बेकुबीनं करायला लावत गेलो आणि त्याप्रमाणे तो वागत गेला। सेनेच्या पुणे मुख्यालयात असतानाही संभाजी म्हणायचा की मला बॉर्डरवर जायचं, जम्मू काश्मीरमध्ये जायचं। काय नेमकं त्याच्या भावना होत्या, काय म्हणत होता? तसं बॉर्डरवर जायचं म्हणून का नाही, मराठा लाईट इन्फंट्रीतून प्रत्येक युनिटमधून 2-2, 3-3, 4-4 असे 20-25 जणांचे वेकन्सी राहते। RR रेजिमेंटसाठी, राष्ट्रीय रायफलसाठी ते सेपरेट फक्त जम्मू काश्मीरसाठी बनवले गेलेले आहेत। तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला नंबर पडतो। तो एक वेळेस पाठवलं त्याने 2 वर्ष नोकरी करून वापस आला। वापस युनिटमध्ये आल्यानंतर दुबारा RRची वेकन्सी ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस तो व्हॉलेंटियर होऊन दुबारा RRसाठी गेलेला होता। स्वतःहून व्हॉलेंटियर होऊन जम्मू काश्मीरची सेवा करण्यासाठी 17 RR रेजिमेंटसाठी जॉईनिंग झालेला होता। कॅमेरामन मोहम्मद तौफिकसह सतीश मोहिते, झी मीडिया, जानापुरी, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।